रामशेठ चौधरी साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते थम्स अप कोल्ड ड्रिंक आज कुछ तुफानी करते हैं। नक्कीच तुफानी गोलंदाजी फलंदाजी पाहायला मिळाली। विनोद गुलबीच्या माध्यमातून विशाल गोरखनाथ ठाकरे अग्री गटाचे प्रोप्रायटर त्यांच्या माध्यमातून हे आम्हाला स्पॉन्सर झाले। वेल प्लेड विनोद गुलबी, पुढील मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील। त्यानंतर बोलूया आपण टॉसकडे। श्री वेताल कोपर टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर एजी स्पोर्ट निंबावली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या। नक्कीच मी आवाज देईन अंकित भाई आणि चिराग भाई, आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा। आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस त्या ठिकाणी उडवणार आहोत। पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचे टॉस आपण इथे करत आहोत। दुसऱ्यामध्ये अंकित भाई आणि चिराग भाई इथे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते या पुढील मॅचचे टॉस एका बाजूला निंबोली आणि श्री वेताल कोपरकर आपण पाहतोय पूर्ण तयारीमध्ये आलेत या स्पर्धेमध्ये। आइए साहब, आपका तहे दिल से हार्दिक स्वागत है आरएस ट्रॉफी 2024 में। निंबोली टीमचा कॉल आहे, काटाचा कॉल आहे। कॉइन जो है स्पिन झालाय, आले छापा इथे टॉस श्री वेताल कोपर टीम संघाने जिंकले। थैंक यू सो मच सर, आपको वीआईपी डाइस पे बैठना है। थोडीशी चर्चा होणं गरजेचं आहे, कारण की थोडीशी विश्रांती मिळेल। एजी स्पोर्ट निंबोली टीम संघाला बॅक टू बॅक तिसरा मॅच खेळत आहेत। नाणेफेकी जिंकले आहेत। सकाळपासून खूप चांगले सामने तुम्ही जिंकलेले आहेत। दोन चांगल्या संघांना या स्पर्धेच्या बाहेर काढलेला आहे। टीम कुठेतरी पूर्ण तयारीमध्ये आली या स्पर्धेमध्ये। महत्त्वाचा मॅचचा टॉस जिंकले, काय निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे। आपण चेसिंग देखील खूप चांगली केली या स्पर्धेमध्ये। समोरच्या संघाकडे 4 असे खेळाडू आहेत ते टचमध्ये चालले आहेत। किती धावना रोखण्याचा प्रयत्न असेल 4 षटकामध्ये? 4 षटकामध्ये 40 आत रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना आम्ही। रंगत पुन्हा पाहायला मिळेल एजी स्पोर्ट निंबोलीच्या संघासमोर? हो, मिळेलच। आपल्या संघासाठी शुभेच्छा। हे होते श्री वेताल कोपर टीमचे कॅप्टन एजी स्पोर्ट निंबोली। नावाप्रमाणे क्रिकेट झालाय, आता महत्त्वाच्या मॅचमध्ये टॉस हारलाय, जिंकला असतं तर काय निर्णय असतं? क्षेत्ररक्षणच असतं। आता बॅटिंग करायची, धावा बनतायत, संध्याकाळची वेळ झाली आहे, थंडगार हवा सुटली आहे, मात्र षटकार पाहायला मिळाले। किती धावा बनवणार तुम्ही 4 षटकामध्ये? 50 प्लस मारणार। टीमचे कॅप्टन आणि सर्व जिम्मेदारी कांद्यावर आली आहे, म्हणजे जर 50 प्लस धावा बनवायचे या स्पर्धेमध्ये एक रंगतदार सामना पाहायला मिळेल, अवश्य पाहायला मिळेल। आपल्या संघासाठी शुभेच्छा। एजी स्पोर्ट निंबोलीचे कॅप्टन होते मित्र। नाणेफेकी जी आहे कोपर टीम संघाने जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जाणार आहोत, काही पाहुण्यांचं स्वागत सन्मान देखील करायचे आहेत। जाऊ या कॉमेंट्री बॉक्समध्ये। थँक्यू। बिग मॅच, यानंतर कुठेही जाऊ नका प्रेक्षक वर्ग, कारण की मॅच खूप चांगली आहे। मात्र तितकेच चांगले पाहुणे या व्हीआयपी डायजर उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान इथे आम्ही करणार आहोत। मी गणेश दादा ठाकरे आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण अंकित भाई यांना सन्मानित करायचं आहे। आपण व्यासपीठावर त्या ठिकाणी गणेश दादा ठाकरे यांच्या शुभ हस्ते उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे। चिराग भाई आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया। अगदी बिझी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून आलेले हे मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट त्यांची आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच मात्र आयोजकांच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे। त्यांना देखील आपण पाहू शकता मायेची प्रेमाची उबदार शॉल, प्रेमाचा प्रतीक, फुलगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण दिली जाते। त्यानंतर उपतालुका प्रमुख सन्माननीय श्यामशेठ चौधरी साहेबांना देखील आपण सन्मानित करूया। मी विनंती करतोय कबीर मामा ठाकरे, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। मित्र, उपतालुका प्रमुख चषक देखील आपण पाहिलं होतं। नक्कीच श्यामशेठ चौधरी साहेबांच्या माध्यमातून देखील एक चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळालं होतं। 40 प्लस क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय केली होती, त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। कबीर मामा ठाकरे यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपल्याला पाहायला मिळतोय।
कॉमेंट्री बॉक्सकडे. आउट टू द कॉम बॉक्स. थँक्यू सो मच संदेश वखारे. आर्य चषक 2024 या स्पर्धेचा आपण पाहताय. नेक्स्ट मॅच श्री वेताल कोपर टीम संघ नाणेफेकी जिंकले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. एजी स्पोर्ट निंबोली संघाला बॅटिंगसाठी इथे आमंत्रित केलं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. जर्सी क्रमांक आपण पाहताय 7 आणि 3 मैदानाच्या आतमध्ये. अगदी चांगला सामना आहे. कुठेही जाऊ नका. प्रिन्स मूवीच्या वाहिनीवर आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतायत मित्रांनो आर्य चषक 2024 हरीश ठाकरे आणि त्यांची संपूर्ण टीम 3:46 झालेल्या आहेत. कोणत्या प्रकारचा ब्रेक घेऊ नका. अजूनही आपल्याला मॅचेस खेळायचे बाकी आहेत. पहिल्या 2 दिवसामध्ये एक टीम क्वालिफाय झाली आहे फायनलमध्ये आणि गावदेवी भादवड टीम. कालचा दिवस खूप गाजवला टीम जे बजरंग कारोली टीम संघाने. तर कारोली टीम संघ आला असेल तर आपण लगेच संपर्क साधायचा आहे, कारण की आपण तयारीमध्ये राहायचं आहे. या मॅचचा विजेता टीम कोण असेल येणाऱ्या काही क्षणामध्ये कळेल. दोन्ही पंच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहे. सुनील म्हात्रे सर आणि भाऊ पाटील सर. खूप चांगली मॅच पाहण्याकरिता इथे उपस्थित आपण पाहत आहे. सन्माननीय श्यामशेठ चौधरी फ्रॉम सरवली उपतालुका प्रमुख आमचे मामा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच इथे सुरू होत आहे. ग्रीन सिग्नल पंच सुनील म्हात्रे सरांचं येतोय. अगदी ठाटामाटाने मागचा मॅच चांगल्या अंदाजामध्ये जिंकला होता निंबोली टीम संघाने. सलामीची जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय. एका बाजूला साईनाथ गुलवी तर विजय गुलवी आणि गोलंदाज अनिल म्हात्रे. सकाळपासून प्रभावित गोलंदाजी केली आहे क्रमांक 4 या जर्सीने. पाहूया कोणत्या प्रकारची सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये. शॉट थर्ड शॉट फाईन लेग. एसटी रक्षक दूर आहे. एसटी पासून मात्र पहिला चेंडू फॉलोथ्रोमध्ये इथे फील्ड केली आहे गोलंदाजाने. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते आहे. टीमचे कॅप्टन विकेट किपिंगचं काम करत आहेत. खूप चांगली ओपिनियन त्यांनी दिली होती सकाळच्या क्षेत्रामध्ये. ही पहिली अशी स्पर्धा आहे जिथे आम्हाला एन्जॉय करायला भेटतोय, कारण की त्यांनी खूप चांगला क्रिकेट खेळलं या स्पर्धेमध्ये. अनिल म्हात्रे पहिला चेंडू डॉट आलाय. चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळत आहे. राईट हॅम ओव्हर द विकेट. ऑन साईडला चेंडू खेळलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू पहिल्या टप्प्यानंतर सीमा पार येतोय. खणखणीत चौकार. चौकाराने आघात झाले. धावांना सुरुवात झाली इथे. बॅटमधून येते चौकार. साईनाथ गुलवी याच्या 4 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. चेंडू मैदानाच्या बाहेर गेला. आमचे 7 सेवक ओलेंटर्स आपण चेंडू फेकून द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. आरएस ग्रुप ठाकूरपाडा सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी देखील पाऊल उचललेलं आहे. हरीश ठाकरे एक समाजसेवक आणि उद्योजक आहेत. नेहमी आपण बघितलंय लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील हरीश ठाकरे यांचं भरपूर चांगलं काम राहिलं. गरजूंना त्यांच्या माध्यमातून वस्तू वाटप करण्यात आली होती आणि आज ही स्पर्धा आर एस ग्रुप यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली आहे. एक चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेची सुरुवात आपण बघितली. मागच्या काही दिवसांपासून या स्पर्धेमध्ये चाम आलेला आहे, कारण की पाहुणे भरपूर या स्पर्धेला लाभलेले आहेत. प्रत्येकी पाहुण्याचा सन्मान वाढवताना या स्पर्धेचे आयोजक हरिदादा ठाकरे आणि त्यांची संपूर्ण टीम, देवा ठाकूर आणि त्याचबरोबर राहुल ठाकरे, तेजस देखील इथं आहे या व्यासपीठावर. पुन्हा एकदा कडक स्ट्रोक आहे. मी तीच धावा चांगल्या. पंचांचा इशारा ते चौकाराचा. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सुअर आते हैं, शेर अकेला है. आपल्याला पाहायला मिळतात. अनिल म्हात्रे फिरकी गोलंदाजी सध्या धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक आलाय. काऊ कॉर्नरवरून एक धाव कंप्लीट झाली आहे. सेन्सिबल क्रिकेट याला म्हणतात. सेन्सिबल क्रिकेट कारण की शांतता ठेवली आहे. 2 चौकार आल्यात. एक सिंगल धाव घेतली. स्ट्राईक रोटेट केली. स्ट्राईक विजय गुलवीला गेली आहे. एक जमाना होता टेनिस क्रिकेट बॉलमध्ये विजय गुलवी नावाचा खेळाडू आपण सध्या पाहतो. 40 प्लसच्या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्या नावाची छाप त्याने टेनिस क्रिकेट बॉलमध्ये सोडली आहे. बिग हिट
बॅटनं जसं चेंडू निघला त्याच्यावर 6 धावांची मोर लागली होती. पंचांचा इशारा षटकार सुरू आहे. गणेश दादा पाटील सांगतात की आज न छोडूंगा मैं, आज सोडणारच नाहीये कोणी, कारण की या दोन संघामध्ये जो जिंकेल कालच्या दिवसाच्या संघाशी खेळणार आहे. विजय ऑन फायर नाव. षटकार अजून एक धमाका. बॅक टू बॅक 2 मॅक्सिमम 6 बाय विजय गुलवी ऑन फायर नाव. प्रिन्स भुईच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, लाईक वाव. जबरदस्त षटकार, चेंडू सीमा पार षटकार. 2 षटकार पाहायला मिळाले. धावा आता डेंजर झोन मध्ये पहिल्या षटकामध्ये, त्या म्हणजे 21 धावा, 21 रन बिना विकेट के आप यहाँ पर एजी स्पोर्ट निमोली अच्छी बल्लेबाजी करते हुए 2 चेंडू पहिल्या षटकामध्ये गेलेले आहेत. ऑर्गनाइज कमिटीला खर्च वाढवला गेला एजी स्पोर्ट निमोली टीम संघाच्या माध्यमातून. आमचे ऑलेंड स्टार्स आपण चला चेंडूचा आपण ताबा घ्यायचा आहे. जे सीमेच्या बाहेर आमचे 7 सेवक ऑलेंडर जे आहेत त्यांनी चेंडू फेकून द्यायचा मैदानामध्ये. षटक कंप्लीट, जुना चेंडू द्यायचा आता मैदानामध्ये. ओव्हर समाप्त झाल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावांची तुफानी इनिंग इथे पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. एका बाजूला आपण पाहतोय फलंदाज साईनाथ आणि दुसऱ्या बाजूला विजय. नाथांचा नाथ साईनाथ आणि एका बाजूला विजयचा अक्षर म्हणजेच विजय. आता गोलंदाजीमध्ये पाहूया कोण गोलंदाज येईल जो कंट्रोल गोलंदाजी करेल, धावा थांबवण्याचा प्रयत्न करेल. अरविंद पाटील, भरपूर अनुभव या गोलंदाजाकडे. अनेक वर्ष त्यांनी देखील क्रिकेट खेळलंय. वय 40 गाठल्यानंतर देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतं अरविंद पाटील. श्री वेताल कोपर टीम फिल्डिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतं. 50+ हा खेळाडू, काही हरकत नाहीये. विकेट घेतला तर कौतुक केला जाईल या गोलंदाजाचा. विकेट फार महत्त्वाचा झालाय. 21 धावा आल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. फलंदाज सज्ज साईनाथ गुळवी, राईट हॅम ओव्हर द विकेट अरविंद. हा स्ट्रोक अतिशय चांगला आहे. शतरक्षक आहे. झेल सुटली जात आहे. झेल धरणीला दान केली जाते आणि एक धाव इथे कंप्लीट केली जाते साईनाथच्या माध्यमातून. प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. धाव संख्या 22 धावा धाव फलकावर. अतिशय चांगली इनिंग सध्या तुम्हाला पाहायला मिळते दोन्ही संघाच्या माध्यमातून. गोलंदाज अरविंदचा प्रयत्न होता पहिल्या चेंडू विकेट घेण्याचं, मात्र झेल सुटली जाते, ड्रॉप केली जाते कॅच. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. खाली क्षेत्रामध्ये गॅप फार मोठा आहे. शतरक्षक दूरवर आहे. फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा इथे मिळतील या चेंडूवर. फिल्डिंग अतिशय चांगली पाहायला मिळाली. कौतुक करताना सर्व खेळाडू त्या शतरक्षकाचा आपण पाहतोय. विनायक होते तिथे. चांगली फिल्डिंग. 2 धावांनी संघाची धाव संख्या 24 धावा 24. संपूर्ण अभ्यासक आपण पाहतोय. अभ्यासक पूर्वक कॉमेंटर संदेश वखारे खूप चांगला आवाज त्यांचा ऐकायला मिळाला. मात्र हा फलंदाज थांबणार नाहीये. अजून एक ठोकलाय षटकार. एक 2 3 षटकार विजय गुलवीच्या माध्यमातून. दुपारचा मोसम बनवला या डीजे मॅनने. अतिशय चांगले संगीत वाजवत आहेत. जुने मूवीजचे गाणे जे वाजवत आहेत आमचे गणेश दादा. आज टीम आई गावदेवी रांजणी टीम संघ पराभूत झालं, मात्र डीजेचं वातावरण खूप चांगलं आहे. खूप चांगले संगीत वाजवत आहेत. धावा वेगाने वाढत आहेत. धाव संख्या 30 धावा 30. पहिल्या 3 चेंडूमध्ये 9 धावा आलेल्या आहेत अरविंद पाटील यांच्या अगेन्स्ट. अरविंदला एखादा विकेट घ्यावाच लागेल. दबाव वाढवण्याचा प्रयत्न करावाच लागेल. सकाळपासून का आपण आतापर्यंत थांबलोय, तर या फायनलला खेळायचं आहे. मात्र तुम्हाला चांगला खेळावा लागेल. निमोली टीम जबरदस्त खेळताना
विजय सज्ज आहे खेळपट्टीवर. अरविंद अजून एक तगडा स्ट्रोक, हा देखील सीमा पार, येतोय षटकार. सात चेंडू 5 चेंडू खेळलेला आहे विजय गुळवी आणि 4 षटकार आणि 2 धावा. असं वाटतं की आत्ता त्याची वय 22 असावी आणि जो क्रिकेट खेळतोय. मात्र मित्रांनो 40+ खेळाडू आहे. आपल्या रंगमध्ये, आपल्या अंदाजामध्ये, डॅसिंगमध्ये फलंदाजी करताना अरविंद पाटीलचा देखील समाचार घेतलाय. 2 मध्ये 2 ठोकल्यात. तिसरा अतिशय सुरेख क्लासिकल ड्राइव्ह, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू सीमा पार, चौकार. मध्ये एजिस्पोर्ट टीमचं नाव तर ऐकलंच असेल, मात्र या खेळाडूंची नावं आवर्जून मी घेईन. ज्या खेळाडूने या संपूर्ण भिवंडीमध्ये आपल्या नावाचा दबदबा ठेवला, सुनील गुलवी, त्यानंतर विजय गुलवी, राम, असे खेळाडू कमी तुम्हाला पाहायला मिळाले. मात्र आता तुम्हाला वय 40 गाठल्यानंतर एकत्र खेळताना पाहायला मिळत आहेत. अरविंद पाटील चांगला स्ट्रोक आहे, समोर खेळलाय, क्रिकेटमध्ये सेफ फटका आहे, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत विनायक पोचलाय. मात्र एक सिंगल धाव, स्ट्राईक ठेवली आहे कारण की बॅटवर चेंडू येत आहेत. धाव पलकावर 41 धावा. काय फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळत आहे. 2 षटकाची समाप्ती आणि धावांची लूटमार पहा. 41 धावा पलकावर लावलेल्या आहेत. पाणी, यस पाणी जाऊ द्या मैदानामध्ये, वेळ आहे आपल्याकडे, स्ट्रॅटेजिक टाइम होत आहे. मित्रांनो या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचची सुंदर अशी चमकती ट्रॉफी कैलासवासी मथुराबाई मारुती गायकवाड यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री दिलीप मारुती गायकवाड यांचा आम्ही आभार व्यक्त करू. त्यानंतर खेळाडूंना थंड ठेवण्याकरिता कोल्ड्रिंक्स, थम्सअप जो तुफानी एक इनिंगला आपण मॅन ऑफ द मॅच देत आहोत. सावी इंटरप्राइजेस, AC सेल्स अँड सर्व्हिस अँड अग्रिकट्टाचे प्रोप्रायटर विशालजी ठाकरे यांचा आम्ही आभार व्यक्त करू. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर, एक सुंदर असा गिफ्ट हॅम्पर जो प्रत्येक खेळाडूला आठवण दिली या स्पर्धेची. हंसिका इंटरप्राइजेस प्रोप्रायटर दिनेश ठाकरे यांचा आम्ही आभार व्यक्त करू. चेंडू कॅप्टनचे जे सध्या तरी सीमेच्या बाहेरच पाहायला मिळत आहेत ते आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत गुरुनाथजी ठाकरे, नितीजी ठाकरे यांचा आम्ही आभार व्यक्त करू. फलंदाज गरम झाल्यानंतर त्यांना थंडगार करण्याकरिता 2 फॅन, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज कवी ठाकरे मामा, मॅन ऑफ द सिरीज कूलर जो गर्मी में थंडी दिला आहे, कूलर त्यांच्या माध्यमातून आहे. विजेंद्र ठाकरे, राजू ठाकरे आणि संजूजी ठाकरे यांचा आम्ही आभार व्यक्त करू. पाण्याचं त्यांनी इथे पुण्याचं काम केलं, पाण्याची व्यवस्था केली आहे. प्लेअर ऑफ द डे भूमिका एंटरप्राइजेस गणेशजी ठाकरे. तिसऱ्या षटकाला सुरुवात, ऑफ स्टंपवर हा चेंडू सरळ निघून गेला आहे. इष्टिकाच्या हातामध्ये डॉट चेंडूला इथे सुरुवात केली आहे गोलंदाज शेखर पाटील याच्या माध्यमातून. आपण स्पर्धा पाहता मित्रांनो, RH चषक 2024 फायनलचा दिवस, सुपर डे, मेगा फायनल डे. आमच्या सोबत दोन्ही टीमचे 12 खेळाडू आहेत आणि त्याचबरोबर ऑफिशियल स्कोरर आपण पाहत आहेत अक्षयजी बर्रप. ही ट्रॉफी, चमकती ट्रॉफी, प्रथम पारितोषिक ट्रॉफी जी आपण पाहत आहे, सन्माननीय दिलीप मारुती गायकवाड यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी तुम्हाला टीम अंडर पाहायला मिळत आहे. ऑफस्टमचा हा चेंडू बॅटची एज घेतली आहे, मागच्या बाजूने चेंडू सरकलाय, थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील, चेंडू सीमा पार, येतोय चौकार. फलंदाज विजयला संधी आली आहे एक अर्धशतक झलकवण्याची, कारण की बरोबर मिडल होत आहे चेंडू, कारण की 4 षटकार 2 चौकार आले आतापर्यंत. या सुंदर अशा ट्रॉफीज तुम्हाला VIP डाईजवर पहिल्यांदा या ट्रॉफीचं कौतुक निवलम पायगावच्या रुपेशने केली होती. पहिल्या ते 4 क्रमांकाच्या ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळतात. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफीज तुम्हाला पाहताय आपण VIP डाईच्या समोर. ठीक आमचे प्रिन्स मूवीज कॅमेरामॅन आपण पाहतोय घेताना, सॅवी आमचे कॅमेरामॅन. धावसंख्या धावपलकावर 45. अजून एक कडक वन शॉट, ताकद भरपूर मोठी आहे, मात्र प्रयत्न तिथे पाहायला मिळाले. यस पंच आता विचारपूस नक्कीच करतील.
चेक करतात प्रिन्स मूवीज. हा पाहू शकता, हा स्ट्रोक कॉर्नरच्या दिशेने भरपूर चेंडू उंच होता. तिथे 2 शतरक्षक होते. त्या शतरक्षणाचा प्रयत्न जर्सी क्रमांक 10 इथे दिसली जात आहे. त्याने फार मोठा प्रयत्न केला. तिथे हवेमध्ये जंप करून चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र पाहतायत की चेंडू बाहेर आहे की आतमध्ये आहे. नाही, मग आपल्याकडे रिव्ह्यू नाही आहे तर पंच डिसिजन आपण घ्यायचं आहे याच्यावर. कारण की रिव्ह्यू थोडा क्लिअर कट नाही आहे, कारण की बाउंड्री लाईन दिसत नाही आहे. नाही, खेळाडू वृत्ती दाखवली असेल तर मग त्याच निर्णयावर तुम्हाला ठाम असणं गरजेचं आहे. तिथे खेळाडू होते, संदीप जे खेळाडू होते तिथे आपण काय निर्णय दिलेला आहे अगोदर. तुम्ही सर्वांनी बसून घ्यायचं डगआउटमध्ये. स्पर्धा चांगली आहे, कोणत्या संघाला आम्ही निराश करणार नाही आहे. निर्णय पंच आपण घ्यायचा आहे कारण की रिव्ह्यू स्पष्ट नाही आहे. चला, सीताराम टीमचे कॅप्टन नंबर 1 जर्सी आपण यायचं आहे. चला विनायक दादा आपण देखील यायचं आहे. जय बजरंग कारोली टीम संघाचं शुभागमन झालेलं आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हवेमध्ये होते, चेंडू आतमध्ये फेकला होता. हा निर्णय लागलेला आहे या चेंडूवर आणि 1 धाव आणि रनआउटचा विकेट. चला, कारण की सन्माननीय कैलासजी मडवी साहेब उपस्थित झालेले आहेत या व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. सोनाली गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते कैलासजी मडवी यांचं शुभ आगमन. साईनाथ गुलवी हे फलंदाज आऊट झालेले आहेत, रनआउट. नवीन फलंदाज सुनील मैदानाच्या आतमध्ये अजून एक ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये गेला. पिंच हिटर मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. धावसंख्या धावपलकावर झालेली आहे ती म्हणजे 46 धावा. काय धावसंख्या पाहायला मिळते.
खऱ्या अर्थाने षटकारांचा पाऊस होता आहे मैदानामध्ये. चौकार षटकार फक्त तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिला विकेट मिळाला अगदी रनआउटच्या स्वरूपात. मागच्या चेंडूवर नक्कीच निर्णय जो लागला होता रनआउटचा, शेखर पाटीलने विकेट घेतली आहे रनआउटच्या स्वरूपात. गोलंदाज पुन्हा एकदा शेखर पाटील राईट हॅम ओव्हर द विकेटने. फलंदाज मूडमध्ये फलंदाजी करताना विजय गुलवी. 4 षटकार 2 चौकार आतापर्यंत. राईट हॅम ओव्हर द विकेट. अजून एक फुलटॉस. आज चेंडू मला वाटत नाही की पुन्हा येईल मैदानामध्ये. सीमा पार जातोय षटकार. ठोकला या फलंदाजाने. कमाल आणि धमाल तुम्हाला पाहायला मिळते. अशा प्रकारे 50 हा आकडा गाठला गेलाय. 52 धावा धावफलकावर. टाळ्यांचा आवाज येत नाहीये. निंबवली टीम धाव संख्या 50 हा आकडा गाठलेला आहे. जुना चेंडू अगदी सुनील म्हात्रे सर समाप्त झाले ज्या प्रकारची फलंदाजी चालू आहे. चला मिळाले जुना चेंडू दिला मैदानामध्ये. सर्वांनाच बिझी ठेवलाय विजयने. पंच असो किंवा लाईट इलिगस किंवा आमचे स्कोरर असो सर्वांनाच बिझी ठेवलाय. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका येतोय. जय बजरंग कारुडी टीम उपस्थित. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कडक फलंदाजी कडक अंदाजामध्ये आपल्या मूडमध्ये फलंदाजी करताना विजय गुलवी. 5वा षटकार आलाय. 6वा देखील उडवलाय आणि गेला देखील सीमेच्या बाहेर. षटकार. DJ Brass. दिसत असेल आता श्री विताल कोपर टीम संघाला ज्या प्रकारचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 षटकार ठोकल्यात आतापर्यंत. 48 धावांवर खेळत आहे फलंदाज विजय. 12 चेंडू 48 धावा. 2 धावा अर्धशतकापासून दूर आहे. आला तर पहिला अर्धशतक या स्पर्धेचं. वेलकम निलमदादा नाईक. आपलं शुभागमन मनपूर्वक हार्दिक स्वागत. VIP डेजवर यायचं आहे आपण. जस्ट टीम एकत्र करायची आहे कारण की यानंतर खेळायचं आहे टीमला. शेखर पाटीलचा देखील समाचार घेतलाय. हॅट्रिकवर आलाय. ओ हा चेंडू आपण पाहतोय इम्पॅक्ट स्टंप जो आहे थोडंसं बाहेर होतं पंचांनी दर्शवलाय. एक धाव मिळाली. लेग बायचा इशारा सुनील म्हात्रे सरांच्या माध्यमातून. एक धाव जोडली जाते. धाव फलकावर धावा 59 धावा धाव फलकावर. सन्माननीय ठाणे जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ भोईर साहेब आमच्या सोबत होते. मागच्या राष्ट्रवादी काँग्रेस जे युवक काँग्रेसचे आहेत त्याचा प्रवेश जो झाला होता त्या सर्वांना पद देण्यामध्ये दादा देखील तिथे उपस्थित होते. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. संदीपजी वखारे देखील इथं आहेत दादा आपल्या माहिती करता. त्यांनी देखील खूप चांगलं काम केलं या स्पर्धेमध्ये. चांगलं समालोचन केलेलं आहे त्याने. आता त्यांची भेट नक्कीच घेते संदीपजी वखारे. हे आपण त्यांना पाहू शकता आपल्या टीव्ही मॉनिटरवर. संदीपजी वखारे मित्रांनो. संदीपजी वखारे ॲज अ 2 रोल 2 रोल आहेत त्याचे. एकतर ते युवक काँग्रेस कमिटी भिवंडीचे अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर समालोचक आहेत आणि सूत्रसंचालक. आपण पाहू शकता पंढरी शेठ यांच्याशी बोलताना कारण की चर्चा होणं गरजेचं आहे. शेवटचा षटक आहे इथे आणि धावा 59 धावा. टीमचे कॅप्टन रोहित म्हात्रे आलेत. कैलासजी मडवी त्यांच्यासोबत आणि कबीर मामा ठाकरे एन्जॉय करताना या स्पर्धेला. शेवटचा षटक. षटकार. अर्धशतक पूर्ण. ही बॅट उंचावली गेली आहे. फलंदाज विजय गुलवी याच्या माध्यमातून अर्धशतक झलक. अर्धशतक. पुन्हा एकदा बॅट दाखव विजय. हा फोटो यस हे पहा आपण सेलिब्रेशन मैदानामध्ये. क्या वाद आहे. 40+ मध्ये अर्धशतक मी कमी बघितलं मात्र हा बघितला तर 13 चेंडू मध्ये बघितला. आमचे डीजे मॅन वाटतं अजूनही डीजे
जी इनिंग खेळायची होती ती खेळली विजयने. फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये. चांगल्या चांगल्या चेंडूंना देखील षटकार मारले आणि हा आता लुजनर चेंडू, फुलटा चेंडू, त्याचा फायदा घेता आला नाहीये. हा क्रिकेट आहे. धावसंख्या धावपलकावर 65 धावा, 65 धावांची लूटमार सुरू आहे मैदानामध्ये. आता मिस टाइम आहे. मॅचचा विकेट हा मिळेल दुसरा आणि विजय चांगल्या इनिंगला इथे पेश केल्यानंतर आऊट होत आहेत. टाळ्यांचा आवाज VIP डायस वरून देखील आणि डगआउट मधून देखील. विजय गुलबी आऊट. मध्ये व्यावसायिक क्रिकेट जेव्हा खेळायचं तेव्हा या प्रकारचीच बॅटिंग करायचं आणि आज 40 प्लसच्या माध्यमातून त्या प्रकारचीच इनिंग म्हणजेच 20 वर्षानंतर पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये तोच तुफानी हमला तुम्हाला पाहायला मिळाला. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये राम गुलवी गेलेत. क्रमांक 6 ची जर्सी. धावसंख्या धावपलकावर 65 धावा, 65. 3 चेंडू टाकायचे आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल रोहित मात्री याला. न्यू बॅटर आले मैदानामध्ये प्रथम ओद विकेटने. फुलटा चेंडू, बीमर चेंडू आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळला हा चेंडू. फिल्डिंग चांगली केली आहे मात्र पंचांकडून नो बॉलचा इशारा आलेला आहे. आता फ्रीट आणि फ्रीट खेळण्याकरिता फलंदाज सज्ज आहे सुनील गुलवी. गुलवी ब्रदर्स सध्या खेळताना आपण पाहतोय एजी स्पोर्ट निंबवली. नो +1, 2 धावा. धावसंख्या 67, 67 धावा धावपलकावर. आता मिस टाइम फ्रीट होतं. इथं धावा किती मिळते या चेंडूवर पाहूया. झेल सुटली आहे. झेल पकडली तरी देखील जिवंत मिळाला असा फलंदाजाला फ्रीट होतं. 2च धावा घेतल्या जात आहेत. आता धावसंख्या 69 धावा धावपलकावर. भादवड टीमची बरोबरी करू शकता एखादा मोठा फटका आला तर. त्याने 74 धावा कुठल्या होत्या पहिल्या दिवसामध्ये आणि चेंडू बाकी आहे तिथे 2 चेंडू बाकी आहेत. 74 धावा या स्पर्धेचा एक उच्चांक आहे. पाहूया किती धावा बनतील या 2 चेंडूंवर. रोहित मात्रे कंट्रोल गोलंदाजी जरी नो गेले तरी. सुनील गुलवी याच्या बॅटमधून आता ऑन साईडला उडलाय चेंडू. शतरक्षक आहे तिथे मात्र मौका भी दिया और छक्का भी दिया. सीमा पार षटकार. रेकॉर्ड बनते ही टूटने के लिए. पहा किती मोठा संघर्ष झाला होता ते चेंडू अडवण्याकरिता. रेकॉर्ड तुटलेला आहे इथे कारण की धावपलकावर आता या धावा देखील ॲड केल्या जातील. 1 झाली आहे. दुसरं धाव देखील इथे कंप्लीट केलेला आहे. तिसरं धाव घेण्याचं मूड आहे रामचं मात्र सुनीलचं मूड नाही आहे. तर फलंदाज बाद. 2 धावा मिळाल्या. धावा झाली धावपलकावर टोटल 77 आणि 78 धावांचं एक मोठं आव्हान ठेवलेलं आहे. ओ माय गॉड. 4 षटकामध्ये आहे स्कोरिंगचा हा सामना आहे. 1 मॅन आर्मी विजय गुलवी याने अर्धशतक झलकवलं आणि धावा बनवल्या 54 धावा आणि आता लक्ष 78 धावांचा आहे. मी थांबतोय. पाहत रहा RS चषक. हरीश ठाकरे यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेला हा चषक आणि ऐकत रहा. इनिंग सुरू होण्याअगोदर डीजेचं आपण संगीत ऐकू. त्यानंतर संदेश वखारे यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. चला फिल्डिंग लगेच निंबोली टीम संघाने लावून घ्यायची आहे कारण की वेळ फार कमी राहिली आहे कारण की फायनल देखील आजच खेळवायची आहे. आपण VIP डायस संदेश वखारे चर्चा करताना साहेब यांच्या सोबत चर्चा होणं गरजेचं आहे कारण की चर्चेमध्ये खर्च भरपूर झाले. हरीश ठाकरे आणि त्यांची संपूर्ण कमिटी यांच्या माध्यमातून. कबीर मामा ठाकरे हे पाहतोय आपण त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज सुंदर असे गिफ्ट 2 फॅन आणि 1 कूलर त्यांच्यामध्ये देण्यात आलेला आहे. कैलाची मडवी थोडी मोबाईलमध्ये चर्चा करताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मागच्या बाजूला संध्याकाळचा वेळ आहे आणि संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये पाहुण्यांचा सन्मान सत्कार कसं करायचं ही प्लॅनिंग करताना राहुल देवा त्याचबरोबर हरीशदादा ठाकरे आणि ओम सध्या चर्चा करताना मागच्या बाजूला आपण पाहतोय.
तर मित्रांनो डाव पहिला समाप्त झालाय. पंचांना बिझी ठेवलं, स्कोररला बिझी ठेवलं, प्रिन्स मूवीजला बिझी ठेवलं, आमचे डीजे गणेश पाटील यांना बिझी ठेवलं मागच्या इनिंगमध्ये. आता कोणत्या प्रकारे ईट का जवाब पत्थर से देंगी या नहीं, आइए सुनते संदेश वखारे को. कारल्याची कुलस्वामिनी एकविरे मातेची जत्रा आलेली आहे. प्रिन्स मूवीज त्याच्याकरिता देखील तयारीमध्ये आहे. यात्रा जवळ आलेली आहे आणि संगीत डीजेच्या माध्यमातून एकविरा आईचे ऐकायला मिळत आहेत. ही चर्चा फार महत्त्वाची आहे. VIP डाईजवर आपण पाहतोय संदीपजी वखारे चर्चा करतायत. आता मात्र चर्चा थांबवतील आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्याशी जुडतील, कारण की त्यांचा आवाज पाहुण्यांना ऐकायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. या ऐकूया वॉइस ऑफ बिनार, मेरी आवाज मेरी पहचान, संदीपजी वखारे यांचा आवाज. थँक्यू व्हेरी मच पाटील. वली आपण थेट मार्चच्या दिशेने 77 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 78 धावांचं एक मोठं लक्ष या ठिकाणी उभं केलं आहे आणि या धावांचा पाठलाग मॅचला सुरुवात. अनिल म्हात्रे विथ रोहित म्हात्रे. फ्रंट लाईन षटक विजय गुलवी. पहिला बॉल ऑन साईडला, साई त्या ठिकाणी आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रन आउटची विकेट, पहिला गडी बाद. DJ Aman. रोहित म्हात्रेची आपल्याला पाहायला मिळाली. आज रोहित म्हात्रेने देखील चांगली फलंदाजी केली होती, मात्र नक्कीच नशीब साथ देत नाही आहेत या मॅचमध्ये. कोणत्या प्रकारे बॉलचा सामना केला नाही आहे. डायमंड डक 0 धावसंख्येवर बाद झालाय. विजय गुलबी सुरुवात सातत्याने चांगली करून देत आले आपल्या टीमला. फलंदाजी गोलंदाजी भरपूर चांगली त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. तर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. षटकातील पुढचा बॉल. समोर आपण अनिल म्हात्रेला पाहतोय. अनिल म्हात्रेची भूमिका भरपूर महत्त्वाची आहे या मॅचमध्ये. 78 धावांचे लक्ष आहे. या बले स्लोपरचा वापर, वेग परिवर्तन, एक धाव घेण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट झाली आहे. 2 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. आर्या चषक 2024 ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. मात्र चालू सामन्यातील जो संघ विजयी होईल त्या संघाची लढत जय बजरंग कारिवली टीम समोर असेल. या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा, थोडा स्पीडली खेळायचं आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल भरपूर चांगला होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय.
अतिशय सुरेख स्वरूपात विजय गुलबीच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल ऑन साईडला उडवलाय. मनोज गुलबी पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट करतात, त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. एकपेक्षा आधी एक काही एक नाही, मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काम बनणार नाही आहे. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग तुम्ही करताय हे मात्र लक्षात घ्यावं लागेल. या वेळेस बाटची आतील गडा, नशिबाची साथ अनिल मात्रेला मिळती आहे. चेंडू जो आहे तो यष्ट्यांवर ब्रश झाला नाही आहे. 4 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. याच एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. सुनील म्हात्रे सर त्या ठिकाणी सज्ज आहेत. चांगली पंचगिरी. षटकातील शेवटचा बॉल, पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. या वेळेचा बॉल देखील भरपूर चांगला होता. यस, रनआउटची विकेट. पहिलं षटक कंप्लीट झालंय. 4 धावा धावफलकावर आहेत आणि त्या दरम्यान आपण व्यासपीठावर वळूया. नक्कीच या ठिकाणी सन्मानित केलं जाईल पाहुण्यांना. मी विनंती करतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच हरेश दादा ठाकरे आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी उपस्थित सन्माननीय पंढरी भोईर साहेबांना सन्मानित करायचं आहे. जिल्हाध्यक्ष आहेत इंटकचे, त्याचबरोबर ठाणे जिल्हा राजीव गांधी पंचायत राज संघटकचे देखील अध्यक्ष आहेत. त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. मायेची उबदार श्वाल प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय कैलास मडवी देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. के सोनाले टीमचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. आतापर्यंत जिंकल्यात ते. तर बोलूया आता मात्र पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. सुनील गुलबी बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 2, षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल मिस टाइम झालाय. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज झेल खाली. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद अनिल म्हात्रे. थोडं स्पीडअप करा प्लीज, विनंती आहे. यानंतर अजून 2 मॅच आपल्याला खेळायच्या आहेत. या स्पर्धेतील पहिला सेमीफायनल सामना आपण नक्कीच दुसऱ्या दिवसात पाहिला होता. मात्र दुसरा सेमीफायनल सामना या मॅच नंतर पाहायला मिळेल आणि त्यानंतर शेवटची अंतिम मॅच देखील तुम्हाला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साईडला. चेंडू निघून जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेंनी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेंनी.
षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील फटका फसला होता त्या ठिकाणी, मात्र यष्टीरक्षक झेलपासून थोडा दूर होता. धाव मिळत नाहीये या बॉलवर. चेंडू निर्धाव गेलाय. या वेळेस बाटची वरची गडा. यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडू अडवला गेलाय. यस, हेमंत गुलबी रंगाबाई त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, कारण त्या ठिकाणावरनं चेंडू जर ट्रॅव्हल झाला असता तर सरळ सीमारेषा पार झाला असता. मात्र नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल, एकच धाव, एकपेक्षा आधी एक, काही एक नाही. या वेळेसचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. फटका तर भरपूर चांगला आहे. अनंत चेंडूपर्यंत पोहोचलाय, मात्र चेंडू अडवू शकले नाही आहेत. शंकर गुलबी देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू सीमा भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हर्षदादा ठाकरेंनी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हर्षदादा ठाकरेंनी. एक चौकार त्या ठिकाणी आपण पाहतोय. संदीप पाटीलच्या बाटमधून आलाय. या वेळेस स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन, चेंडू निर्धाव जातोय. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक सुनील घुलवीचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि अशा प्रकारे षटक कंप्लीट झालंय. दुसरं 2 षटकाची समाप्ती. 15 धावा धावफलकावर आहेत. आणि आता मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 63 धावांची आवश्यकता आहे. दोन षटकामध्ये नक्कीच टीम निंबावलीचा विचार केला तर 41 धावा होत्या, मात्र त्याचं प्रतिउत्तर आपण पाहतोय फक्त आणि फक्त 15 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. कारिवली टीम देखील सज्ज आहे, मात्र त्यांच्या समोर कोणता संघ असेल या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या 2 षटकांमध्ये तुम्हाला समजेल. विनोद गुलवी बॉलिंग ट्रॅकवर, षटक क्रमांक 3 षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर विनायक. या वेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. पंच आमच्याकडे वळतायत. वाईट बॉल. पहिला बॉल जो आहे तो नक्कीच ऑफस्टिक सोडून भरपूर बाहेर वळला. वाईट बॉलचा इशारा आलाय. वेलकम लालचंद तरे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल नो लुक शॉट. यस, अप्रतिम फटका. चेंडू सीमा पार. 6 धावा. षटकार. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हर्षदादा ठाकरेंनी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हर्षदादा ठाकरेंनी. 22 धावा धावफलकावर झाल्यात. एक तर ठोकलाय, मात्र अजूनही काही ठोकावे लागतील. 11 चेंडू 56 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील अजून एक बॉल ऑन साइडला उडवलाय. हा बॉल देखील निघून जातोय सीमा रेषा पार. 6 धावा. षटकार. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हर्षदादा ठाकरेंनी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हर्षदादा ठाकरेंनी. विनायक पाटील ऑन फायर. तिसरा षटकार आलाय त्याच्या बाटमधून. षटकातील पुढचा बॉल.
फुल टॉस बॉल, नो बॉलचा इशारा आलाय. भीमर चेंडू आणि त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे. 1+1 2 धावा मिळतील या बॉलवर. आणि पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट. मागच्या 2 बॉलचा विचार केला तर लेग ब्रेक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता मात्र कुठेतरी अधिक वेग त्या ठिकाणी, मात्र वेगावर नियंत्रण नव्हतं. भीमरचा इशारा आला. फ्री हिट बॉल. फ्री हिट बॉल ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक चुकी करतायत त्या ठिकाणी आणि चुकीला माफी नाही आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हर्षदादा ठाकरेंनी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हर्षदादा ठाकरेंनी. थँक्यू. उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 9 बॉलवर 44 धावांची आवश्यकता आहे. संदीप पाटील विथ विनायक पाटील आपल्या टीमला सांगतायत मॅच अजून संपलेली नाही आहे. 9 चेंडू 44 धावा. षटकातील पुढचा बॉल विनोद. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पोहोचतात चेंडूपर्यंत, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. 8 चेंडू 42 धावांची आवश्यकता आहे. हे आमचं व्यासपीठ त्या ठिकाणी दाखवलं जात आहे. फुल टॉस आहे ऑन साईडला. फुल टोल वसूल केलाय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट, चौकार. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हर्षदादा ठाकरेंनी. हरेश दादा ठाकरे यांचं हे संगीत, यांचं हे चषक आणि या चषकामागे या दोघांची देखील अफाट मेहनत आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. देववाट ठाकूर आणि सोबतच राहुल ठाकरे यांना या ठिकाणी दाखवलं जात आहे. अफाट मेहनत सलग 4 दिवस यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. भरपूर चांगलं सहकार्य हरेश दादाला या दोघांच्या माध्यमातून झालंय. 6 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 46 धावा झाल्या आहेत. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलवर 32 धावांची आवश्यकता आहे. या षटकाचा विचार केला तर तब्बल 31 धावा खर्च झाल्या विनोद गुलबीच्या माध्यमातून. शेवटचं अंतिम षटक बॉलिंग ट्रॅकवर अनिल गुलबी येतोय. नक्कीच अनिल गुलबी यांचे सुपुत्र आमच्या कॉम्बॉक्समध्ये आहेत. सांगता येतं फक्त 2 बॉल काढायचे आहेत. यस, अगदी नन्ना मुन्ना आहे, मात्र गणित भरपूर चांगलं आहे त्याचं. कारण त्याला देखील माहिती आहे शेवटच्या अंतिम षटकामध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. कारण षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तब्बल 31 धावा ठोकल्या आहेत. मात्र हेही विसरून चालणार नाही आहे की 2 महत्त्वाचे खेळाडू खेळपट्टीवर आहेत. श्री बेताल कोपर टीमच्या माध्यमातून विनायक पाटील, संदीप पाटील. पहिला बॉल अनिल. पहिलाच बॉल ऑन साईडला. यस, अप्रतिम फटका. हा बॉल देखील निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा, षटकार.
शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी, भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेंनी ना, आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेंनी. आता मात्र उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 5 बॉलवर 26 धावांची आवश्यकता आहे. अनिल घुलवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 26 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे. आडवा बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. हवं तसं संपर्क नाही आहे बॅट आणि बॉलमध्ये. हा बॉल देखील मोठ्या फटक्यासाठी पोषक होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये हवं तसं संपर्क नाही आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय आणि आता मात्र 4 चेंडू आणि 25 धाबांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. पहिलं षटक या ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा आल्या होत्या टीम श्री वेताल कोपरसाठी. या बलेचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करताना दिसून आले. सर्व 2च धावा. नक्कीच संदेश पाटील म्हणून मी या कारणास्तव म्हणत असतो की तुमची सुरुवात, तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी, संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात. आणि ती चांगली सुरुवात मात्र गोलंदाजी करत असताना विजय गुलवीने करून दिली होती आणि त्याच्या जोरावर हे समीकरण आता पाहायला मिळत आहे. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 23 धावांची आवश्यकता आहे. या बलेचा बॉल ऑन साईडला. सिंगल, एकच धाव. आता मात्र औपचारिकता बाकी आहे या मॅचमध्ये. 22 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल अराउंड द लेग. त्रिफला उडवलाय त्या ठिकाणी. फलंदाज बाद विनायक पाटील. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी, भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेंनी ना, आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेंनी. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. विजयाच्या उंबरठ्यावर, विजयाच्या समीप एजी स्पोर्ट निंबवले टीमला आपण पाहतोय. त्यानंतर सज्ज राहायचं आहे जय बजरंग कारेवली टीमचे कॅप्टन भारत पाटील. अनिल घुलवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. बॅटची वरची कडा, या अजून एक विकेट आणि अशा प्रकारे मॅचचा फिनिश. सामना जिंकला त्या ठिकाणी एजी स्पोर्ट निंबवली टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक श्री वेताल कोपर. खूप खूप अभिनंदन टीम एजी स्पोर्ट निंबोली टीम. वेलकम शुभागमन अल्पेश गायकवाड यांचं. खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स केलेला आहे टीमने. हडलं का श्री वेताल कोपर टीम, कारण की त्याने देखील उत्तर दिला होता. जास्त धावाने पराभूत नाही झालेला आहे. येणाऱ्या मॅचेससाठी खूप चांगली फलंदाजी केली आहे विनायकने आणि त्याचबरोबर आपण पाहतोय त्याला साथ दिली होती संदीप पाटीलनं.